सगळे ॲबेन्समध्ये होते. आता त्याच्यामुळे दे हॅव कन्फर्म येस आय हॅव अ राईट अँड आय एम गोइंग टू गेट द हाऊस. या पद्धतीने त्या मास्टर लिस्टचा आज नक्कीच फायदा होणार आहे. सर, तुमच्या कार्यकाळामध्ये म्हाडामध्ये जर सगळ्यात मोठा बदल कोणता झाला असेल सर्वसामान्यांच्या दृष्टीने, तर ती ऑनलाईन पद्धत तुम्ही आणली, लॉटरी पद्धत. त्यामुळे आधी जो आरोप प्रत्यारोप व्हायचा तो कुठेतरी आता थांबलेला आहे आणि त्यामुळे मोठी पारदर्शकता यामध्ये आली आहे. आम्ही आता कसं आहे की टोटली ॲप्लिकेशन ऑल्सो ऑनलाईन, पेमेंट्स ऑल्सो ऑनलाईन आणि ड्रॉ ऑल्सो ऑनलाईन. कारण की उद्या कोणीही आरोप करू शकत नाही की कोणाच्या वशिलाने कोणाला फ्लॅट मिळाला असं किंवा कुठलंच नाही. इट इज ऑनलाईन ॲब्सोल्युटली क्लिस्टर क्लिअर असते. त्याच्यामध्ये 3 अधिकाऱ्यांची म्हणजे जे रिटायर्ड जज वगैरे असे त्यांची कमिटी आहे. ते सगळं त्या ड्रॉच्या ह्याच्यात ते प्रमुख उपस्थित असतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा ड्रॉ होतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये म्हणजे काही ॲडजस्टमेंट किंवा कोणाला काही नाही. इट्स ॲब्सोल्युटली ऑन द लाईन. तुमच्या समोर तुम्ही डोळ्यासमोर सगळं बघतात सामान्याला आणि त्याच्यामुळे एक विश्वास लोकांमध्ये तयार झाला की नाही म्हाडामध्ये जर मी अप्लाय केलं माझं प्रॉपर हे असेल तर आम्हाला मिळणार आहे घर, आमच्या हक्काचं घर मिळणार आहे, अफोर्डेबल कॉस्टमध्ये मिळणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही पूर्वीच्या बघत असाल तर एवढ्या टाईम्समध्ये आज जसं मुंबईत 60 टाईम्स विच इज अनबिलिव्हेबल. हो, एका घरासाठी 60 अर्ज जवळपास. तर त्या पद्धतीने आज सगळीकडे आज हा ड्रॉच्यामुळेच. आणि मी याच्यात आवर्जून उल्लेख करेन मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा. ते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्याच वेळेस त्यांनी ही हाऊसिंगमध्ये ही पॉलिसी आणली आणि सगळीकडे पारदर्शकता. आणि त्याच्यामुळेच आज देवेंद्रजींनी त्यावेळेस ती पॉलिसी आणल्यामुळेच एक विश्वास आज सगळ्या जनतेमध्ये आहे की नाही बाबा आता ह्याच्यामध्ये काही होत नाही, आपण अप्लाय करायला केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळेच ही वाढ झाली आज अप्लाय करायची. सर, त्याला लागून एक प्रश्न असा आहे की कागदपत्रांच्या संदर्भात म्हणजे सबमिट करायचे असतात त्याबाबत सुद्धा एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. ती प्रोसेस सुद्धा थोडीशी सोपी झालेली आहे. म्हणजे नंतर वेळ लागायचा ती बऱ्यापैकी आधीच कागदपत्र सबमिट करून घेतल्यामुळे सुद्धा बराच एक प्रक्रिया सुलभ झाली आहे. येस, हे याच्यामध्ये काय झालं की अगोदर मॅन्युअल द्यायचे, मग कधी कधी काय व्हायचं की मॅन्युअल दिलेले कागद थोडेसे लोकांच्या ऑब्जेक्शन्स यायच्या हे व्हायच्या. आता कसं ऑनलाईन केल्यामुळे तुमचा फॉर्म अगोदरच कंप्लीट केलेला आहे. वन्स यू हॅव अलॉटेड, जर तुमची लॉटरी लागली त्यानंतर काय व्हायचं, पूर्वी असं व्हायचं तर लॉटरी लागल्यावर अनेक फॉर्म रिजेक्ट व्हायचे. आज रिजेक्शनचं पर्सेंट तुमचं इनिशियलीच आहे. फॉर सिलेक्शन ऑफ लॉटरी तुमचा फॉर्म कंप्लीट केलेला आहे हे बघितल्यावरच तुमचं ते सिलेक्शन होते. जर तुमचा इनकम्प्लीट असेल किंवा तुम्ही डॉक्युमेंट्स कमी दिले असतील किंवा काही कारणास्तव देऊ शकला नाही तर तसा फॉर्म व्हॅलिडच होत नाही. त्याच्यामुळे व्हॅलिडिटीच्या अगोदर केल्यामुळे काय मग आमचं ऑफर लेटर आल्यावर तुम्हाला इमिजिएटली यू गेट द पोझिशन. नाही तर मला म्हणजे जे सांगण्यात आलं होतं म्हणजे त्या की पूर्वी अलॉटमेंट झाल्यावरही 6-6 महिने 1-1 वर्ष 2-2 वर्ष लोकांना पोझिशन मिळायचं. त्याचं रिझन होतं की द पेपर्स डॉक्युमेंट्स जे लोक द्यायचे ते इनकम्प्लीट असायचे. मग इनकम्प्लीट असल्यावर आणि मग त्याच्यामुळे नाराजी अनेक गोष्ट हे आम्हाला अगोदर सांगितलं नव्हतं असं. आता काय ऑनलाईन फॉर्म आहे, तुम्हाला काय काय सबमिट करायचं ते तुम्ही दिलेलं आहे. तुमचं एकदा फॉर्म आला की तो सगळा व्हेरीफाय होतो आणि व्हेरीफाय झाल्यावरच यू आर व्हॅलिड फॉर लॉटरी. आणि ऑटोमॅटिकली म्हणजे लॉटरी झाल्याबरोबर इमिजिएटली म्हणजे मला आठवते ठाण्याची लॉटरी झाली होती, मी त्या लॉटरीला गेलो होतो. त्याच्यानंतर एक 10 दिवसाने मी एका कार्यक्रमासाठी तिकडे गेलो. एक स्पोर्ट्स इव्हेंट होता त्याच्यासाठी मला तिकडे बोलवलं होतं. मी गेलो तर तिकडे मला लोक भेटले, साहेब तुम्ही लॉटरी, आम्ही घराचं पोझिशन घेतलं. अरे वा. म्हणजे विदिन 10 days दे टुक द पोझिशन ऑफ द हाऊस विच इज अ व्हेरी फास्ट. म्हणजे अशा त्याच्यामुळे आज पारदर्शकता आणण्याकरताच आम्ही ऑनलाईन हे सगळं पेपर